मुसळधार पाऊस आणि गरमागरम कुरकुरीत भजी हे कॉम्बिनेशनच किती भारी आहे नाही. मूग डाळ, पालक आणि कांद्याची अशी अल्ट्रा क्रिस्पी भजी बनवूया, ज्याचा प्रत्येक बाईट क्रंची असेल, बाहेरून क्रिस्पी आणि आतून नरम. खूप टेस्टी बनतात हे. आणि बेसनच्या कम्पेअर्ड मुगाची भजी हलकी असतात. पूर्ण रेसिपी टेक्स्ट फॉर्मॅटमध्ये डिस्क्रिप्शनमध्ये देतोय. 1.25 कप बिना सालाची मूग डाळ घेतलेली आहे, जी आहे 250 ग्रॅम. दोनदा मूग डाळ व्यवस्थित धुवून घेतली होती आणि 2 तासासाठी पाण्यामध्ये भिजत ठेवली होती. भिजवल्यानंतर डाळीचा साईज ऑलमोस्ट डबल होतो. पाणी काढून डाळ निथळत ठेवली होती. आता याचं वजन आहे साधारणपणे 450 ग्रॅम. 4 हिरव्या मिरच्या आपण इथे घेतलेल्या आहेत. देठ काढून याला तोडून घेऊया. मिरचीचं वजन आहे 20 ग्रॅम. साधारणपणे 15 लसणाच्या पाकळ्या, ज्याचं वजन आहे 15 ग्रॅम. 1 इंच आलं सोलून चिरून घेतलेलं आहे, ज्याचं वजन आहे 5 ग्रॅम. 1/4 कप पाणी घालूया, ज्याचं वजन आहे 50 ग्रॅम. याला मिक्सरमधनं एकदा फिरवून घेतलं होतं, पण अजूनही हे खूप घट्ट आहे, म्हणून आणखीन एक 1/4 कप पाणी याच्यामध्ये घातलेलं आहे. टोटल अर्धा कप पाणी घालून याला जाडसर वाटून घ्यायचं आहे. एका बाउलमध्ये काढून याला झाकून ठेवून देऊया. आता काही मसाले क्रश करून घेऊया. 1 टीस्पून जिरे, जे आहे 3 ग्रॅम. 1 टीस्पून काळी मिरी, जी आहे 3 ग्रॅम. 1 टीस्पून शोप, जी आहे 4 ग्रॅम. 2 टीस्पून धणे, जे आहे 3 ग्रॅम. एक मीडियम साईजची पालकची गड्डी घेतली होती, पानं धुवून चिरून घेतले होते, याचं वजन आहे 125 ग्रॅम. आता सगळ्यात महत्वाचं, मुगाच्या पेस्टला हाताने फेटून घ्यायचं आहे असं 5 ते 7 मिनिटासाठी. याच्यामुळे ही भजी लाईट आणि एरी बनतात. तुम्ही बघू शकता 5 ते 7 मिनिटानंतर याचा रंग बदललेला आहे आणि याचं जे टेक्स्चर आहे आता क्रीमी दिसतं. तुम्ही बघू शकता बॅटर एकदम फाईन नाहीये, थोडंसं असं जाडसर ठेवलेलं आहे. याच्यामुळे भजी क्रिस्पी बनतात. 1/4 कप रव्याची पावडर आपण इथे घेतलेली आहे. मिक्सरमधनं याला वाटून घेतलं होतं, ती घालूया, ज्याचं वजन आहे 50 ग्रॅम. याच्यामुळे ही भजी आणखीन क्रिस्पी बनतात. रव्याच्या ऐवजी आपण तांदळाची पिठी पण वापरू शकतो. एक मोठ्या आकाराचा कांदा आपण बारीक चिरून घेतला होता, ज्याचं वजन आहे साधारणपणे 70 ग्रॅम. 2 टीस्पून मीठ घालूया, ज्याचं वजन आहे साधारणपणे 10 ग्रॅम. 1 टीस्पून कसुरी मेथी घालूया, ज्याचं वजन आहे साधारणपणे 1 ग्रॅम. अर्धा टीस्पून सोडा घालूया, जो ऑप्शनल आहे. सोड्याच्या वरती थोडा लिंबाचा रस पिळूया, म्हणजे सोडा व्यवस्थित ॲक्टिवेट होईल. जाडसर वाटून घेतलेला आपण जो मसाला तयार केला होता तो घालूया याच्यामध्ये. त्याचबरोबर घालूया चिरून घेतलेला पालक. या मिश्रणाला एकदा व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. एका पॅनमध्ये मी तेल गरम करून घेतलं होतं. 2.5 टेबलस्पून गरम केलेलं तेल घालूया आपण याच्यामध्ये, जे आहे साधारणपणे 25 ग्रॅम. याच्यामुळे भजी थोडी हलकी बनतात. एकदा फक्त याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया. खूप जास्ती त्याला असं फेटायचं नाहीये. याचं वजन करून घेऊया. याचं वजन आहे साधारणपणे 950 ग्रॅम. तुम्हाला पाहिजे तर थोडा चिरलेला कांदा आणि पालक वाढवून याचं वजन आपण 1 किलो करू शकतो. थोडं मीठ कमी होतं, म्हणून अर्धा टीस्पून मीठ वाढवलेलं आहे आणि याला मिक्स करून घेतलेलं आहे. याच्यापासून आपली साईज प्रमाणे 40 ते 50 भजी आरामात होतील. पाण्यामध्ये हात भिजवून मध्यम गरम असलेल्या तेलामध्ये भजी सोडायची आहे. 2 ते 3 बॅचेसमध्ये आपण भजी फ्राय करून घेऊया. भजी सोडल्यानंतर 2 ते 3 मिनिटानंतर झारा एकदा खालनं फिरवून घ्यायचं आहे, म्हणजे खाली भजी लागणार नाहीत. मधून याला असं फिरवून घ्यायचं आहे आणि भजी फिरवून घ्यायची आहे. बिलकुल गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत याला व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे. तेव्हाच आपली भजी बनतील बिलकुल क्रंची आणि क्रिस्पी. हे बघा, ही भजी किती छान तळल्या गेलेली आहेत. यांना काढूया आता टिश्यू पेपरवरती, म्हणजे एक्सेस ऑइल निघून जाईल. याच पद्धतीने आणखीन 2 बॅचेसमध्ये मी ही भजी फ्राय करून घेतलेली आहेत. बघा किती क्रंची झालेले आहेत हे. हा भजा तोडून दाखवतो. हे बघा, आतनं किती स्पॉन्जी एरी झाले ते, है ना. बाहेरून क्रिस्पी आणि आतून लाईट आणि हलके. हीच आहे या भज्यांची खासियत. याचं वजन करून दाखवतो. याचं वजन साधारणपणे 600 ते 650 ग्रॅम असावं. याचं वजन थोडंसं कमी दाखवतंय आता, कारण की 3-4 भज्यांची तर टेस्टिंग तळताना झालेली आहे. पहिले जेव्हा मी मुगाची भजी दाखवली होती तेव्हा एक हिरवी चटणी पण बनवली होती. त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये शेअर करतोय. तीच हिरवी चटणी मी आज इथे बनवली आहे. खरंच सांगतो, या चटणीबरोबर या भज्यांचं कॉम्बिनेशन खूप जबरदस्त आहे. तुम्ही बाकीच्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये घालून याचं मिश्रण तयार करून ठेवू शकता. फक्त कांदा आणि पालक वेळेवर घालून गरमागरम भजी आपण तयार करू शकतो. पावसाचे दिवस आलेले आहेत. वाफाळलेल्या चहासोबत या गरमागरम भज्यांचा आस्वाद नक्की घ्या. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. जर आवडलं तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन जरूर दाबा, म्हणजे माझ्या येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत पोहोचतील. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, भारत माता की जय.